झालेली आहे। खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन, सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे, एकंदरीत जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारची आंदोलनं जे जे लोक करतात त्यांना मात्र यांचा पाठिंबा असतो। ते नेहमी उबाटाचे लोक आठवण करून देतात, श्रीलंकेमध्ये हे झालं, नेपाळमध्ये हे झालं, लोक रस्त्यावर उतरली, आणखी कुठंतरी श्रीलंका झालं, नेपाळ झालं, बांगलादेश झालं, अशी मुद्दामून आठवण करून देण्याचं काम हे उबाटा करताय। आणि आता त्यांना वाटतंय की हे जे काय आंदोलन जे सुरू आहे देशव्यापी, त्यामध्ये आपली पोळी कशी भाजून घेता येईल अशा प्रकारचं खालच्या थराचं राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे। म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलनं कशी करतील, अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहेत। खरं म्हणजे बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, तिथली आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली होती, तिथं अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती, लोकांचे खाण्याचे बांधे झाले होते। परंतु या देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय, आर्थिक व्यवस्था वाढतीये, आर्थिक महासत्तेकडे वाटचाल आपला देश करतोय। जवळपास 80,000 लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचं काम या ठिकाणी होतंय। 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम देशाने केलंय। त्यामुळे हा फरक आहे। इतर देशामध्ये झालेलं अराजकता पसरलेली ती या देशामध्ये किंबहुना या राज्यामध्ये परिस्थिती उलटी आहे। आणि म्हणूनच 2014 पूर्वीचं आपण पहा की यूपीए काँग्रेस सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार, झालेले मोठे मोठे स्कॅम हे या देशातल्या युवकांनी पाहिलेले आहेत। आणि म्हणून 2014 नंतर या देशातला युवा वर्ग हा प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे, आजपर्यंत आहे। 2014 नंतर झालेली देशाची प्रगती तो युवा पाहतोय, मिळणाऱ्या हाताला नोकऱ्या, मिळणारं काम हा युवक पाहतोय। आणि म्हणूनच याची पोटदुखी जी आहे, आणि म्हणून हा युवा जो आहे हा देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे या देशाला पुढे नेत आहेत त्यांच्याबरोबर साथीने हा पुढे चाललेला आहे। आणि म्हणून मोदीजींनी अनेक निर्णय घेतले। युवक, गरीब, शेतकरी, महिला हे 4-5 वर्ग जे आहेत या वर्गांना न्याय देण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे हे जे काही यांच्या मनामध्ये आहे की देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे, देशामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, आणि म्हणून हे जे काय आहे हे लोकांना प्रोवोक करण्याचं काम, भडकवण्याचं काम या ठिकाणी करतायत। परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही, कारण हा देश, या देशाला एक संस्कृती आहे, या राज्याला एक संस्कृती आहे, आपल्या परंपरा आहे। आणि म्हणूनच हा केविलवाना प्रयत्न आहे। का जाऊन तिकडे बसत नाही त्यांच्याबरोबर? का घरातूनच तुम लढो हम कपडा संभालते, नेहमी बाहेरून पाठिंबा, आमचा इथून पाठिंबा? ते दिल्लीला जात नाही म्हणतात, जिथं आहे तिथून पाठिंबा द्यायचा असं म्हणतात। जाणार का म्हणून विचारलं दिल्लीला त्यांना। मग मी तेच सांगतो, तुम लढो हम कपडा संभालते, अशा प्रकारची परिस्थिती। शिंदे यांनी पुन्हा एकदा आता उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे।
तुम लढो हम कपडा संभालते हैं, अशा प्रकारची भूमिका ही उद्धव ठाकरेंची नेहमीच राहिलेली असा थेट आरोप यावेळी केला आहे. तर उद्धव ठाकरे घरातूनच पाठिंबा देतात अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांची असते असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. कांग्रेस करती है. मैं आपको ये बात कहूंगा कि श्रीलंका, बांग्लादेश, नेपाल की अर्थव्यवस्था पूरी तरह गिर चुकी थी, पूरी तरह जीरो हो चुकी थी. वहां नौकरियां नहीं थी, खाने को मोहताज थे, इसलिए वहां के लोग रास्ते पे उतरे हैं. मैं आपको बताऊंगा इस देश में 2014 से पहले की परिस्थिति देखिए. 2014 से पहले कितने बड़े बड़े स्कैम हुए, कितने बड़े बड़े घोटाले हुए, भ्रष्टाचार हुए, ये यहाँ के देश के युवाओं ने देखा है अपने आंखों से. और 2014 के बाद जैसे देश को आगे बढ़ाने का काम, पूरा जीवन समर्पित करने का काम मोदी जी ने देश के लिए किया है. इसलिए ये ऐसे परिस्थिति में कई देशों की अर्थव्यवस्था पूरी तरह खत्म है, डगमगा गई है, चरमरा गई है. ऐसी परिस्थिति में भारत देश की अर्थव्यवस्था न की मजबूत की, बल्कि उसको आगे बढ़ाने का काम किया. आज भारत एक विकसित भारत 2047 का सपना जो है, आर्थिक महासत्ता बनाने का मोदी जी लिए हुए हैं. का आता उपमुख्यमंत्री 80 करोड़ लोगों को मुफ्त में राशन देने का काम कौन कर रहा है? 32 करोड़ लोगों को गरीबी से ऊपर उठाने का काम किसने किया है? मोदी जी ने किया है. और ये देश की जनता भी जानती है और युवा वर्ग भी जानता है. और इसीलिए वो जो चाहते हैं, वो जो सोचते हैं, उनके मन में एक सपना है कि जैसे अन्य देशों में ये अराजकता फैलाई, जैसे लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति निर्माण हुई, वैसे यहाँ पर परिस्थिति निर्माण करने की कोशिश करना, ये भी देश के खिलाफ है, ये जनता के खिलाफ है, एक प्रकार का ये देशद्रोह है. और मैं कहूंगा, और इसीलिए खिलाफ बात करो, सरकार के खिलाफ बात करो, लेकिन लोगों को भड़का के ये उदाहरण देते, मिसाल देते हैं बांग्लादेश की, मिसाल देते हैं अपना नेपाल की, श्रीलंका की. क्या परिस्थिति है वहां की, देखिए जाकर. तो इस देश की परिस्थिति मजबूत है और युवा जो है यहाँ का मोदी जी के साथ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.